आज आहे रामनवमी, तर तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी अंघोळ वगैरे झाली होती आणि आता मी गेले होते टेरेसवरून फुलं आणायला आणि त्याचबरोबर मला तिथं तुळशीचे रोपं पण दिसले आणि माझ्याकडे तुळस नव्हती, तर मी त्या घेऊन आले आणि आता लावली होती मी कुंडीमध्ये. आणि आज मी प्रसादामध्ये बनवत होते शिरा. मस्तपैकी गरा जो आहे ना तो भाजून घेतला, साखर टाकली, विलायची पावडर टाकलं, नंतर काजू बदाम टाकले आणि मस्त गरम पाणी टाकलं आणि मस्त असा शिरा बनवला. आणि ह्या वेळेचा शिरा ना खरंच खूप छान झाला होता. गेल्या वेळेचा कसं थोडासा करपला होता ना गरा, त्याच्यामुळे चांगला नव्हता झाला, पण ह्या वेळेचा एकदम व्यवस्थित झाला होता आणि एकदम भारी पण झाला होता टेस्टला पण. आणि इथे मी आता सगळ्या स्लाईस वगैरे करून घेतल्या आणि आता करायची होती मला देवाची पूजा. मग सगळे देव इथे आणले आणि मस्त आज पितांबरीनं घासून घेणार होते आणि खरंच खूप दिवस झालं घासून, पण त्याच्यामुळे खराब झाले होते, डाग पडले होते तांब्याच्या भांड्यावर, त्याच्यामुळे म्हणलं जरा पटकन घासून घ्यावे. आणि इथं आता मस्तपैकी भांडे जे आहेत ना ते घासून झाले होते. आणि माझ्या प्रत्येक कामाच्या मध्ये आमची माहिती तर असतीच, तर हे इथं ना स्वामींच्या फोटोला ना मी बाहेर काढत होते आणि ती आतमध्ये ठेवायला लागली होती. तर इथं आता माझी पूजा पण झाली होती. मस्त अशी पूजा झाली की एकदम कसं प्रसन्न प्रसन्न वाटतंय, एकदम भारी वाटत होतं आणि देव पण एकदम भारी दिसत होते, चकचकत होते. पूजा पण झाली आणि मी आता जी बाहेर ही लावली होती ना तुळस, तर ती पण दाखवते कशी झालेली आहे ती. सध्या तर ती अशी म्हणजे सुकल्यासारखी झालेली आहे, पण थोड्या वेळाने ती व्यवस्थित उभा राहील. आणि बाहेर अगरबत्ती पण लावली होती मी आणि जो मी प्रसादासाठी शिरा बनवला होता तो पण ठेवला देवाच्या पुढे. आणि असा होता माझा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.